आज बनवलं मी कॉर्न मंचुरियन राईस। तुम्ही बघू शकता राईस हा किती भारी दिसतोय, खायला पण अतिशय चविष्ट आहे बरं का। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्ही बघू शकता म्हणजेच मक्याचं मंचुरियन राईस। चला मी हा राईस कसा बनवला आपण व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनास किचनमध्ये। आज बनवते मी कॉर्न मंचुरियन राईस म्हणजेच कॉर्न मंचुरियन फ्राईड राईस म्हणजे मक्याचा भात। तुम्ही मक्याचं मंचुरियन भात असंही म्हणू शकता। इथं घेतलंय मी सपाट वाटी मक्का घेतलेला आहे। सपाट वाटी मक्का घेतलेला आहे, याला मी आता दळून घेते मिक्सरमध्ये। मक्का माझा दळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तसंच मी इथं मंचुरियन करण्यासाठी अर्धे आपण तर मक्याचं मंचुरियनच करून घेणार आहे। इथं मी मंचुरियनसाठी घेतलेलं आहे 1.5 ते 2 चमचे लाल तिखट। इथं घेतलेला आहे मी मंचुरियन मसाला आणि चिली फ्लेक्स तुमच्याकडे असतील तर टाका, म्हणजेच लाल मिरचींच्या बिया। आणि इथं घेतलं मी रेड चिल्ली सॉस केला आहे मी। आणि लगेचच घेतलेलं इथं अद्रक लसूणचं पेस्ट। इथं फ्राईड राईस मसाला, तुम्ही कोणताही फ्राईड राईस मसाला घेऊ शकता। याच्याने जे टेस्ट येते एकदम चटपटीत येते, जशी बाहेर मार्केटमध्ये मिळतं तसं सेम टेस्ट येते याच्याने। आणि इथं घेतलेलं मी थोडासा ग्रीन चिली सॉस। आणि इथं घेतलेलं आहे मी सपाट वाटी टोमॅटो केचप। आणि लगेचच घेतली मी इथं 2 चमचे पिठी साखर। मी हे घरीच दळलेली आहे। घरी दळली की अशी गाठा साखरेला बांधल्या जातात, पण ते विरघळले जातात कारण की सॉसेस आपले खूप खट्टे राहतात, त्याच्यामुळे थोडीशी मिठास येण्यासाठी मी इथं पिठी साखर घेतलेली आहे। आणि लगेचच घेतलेलं आहे मी इथं राईससाठी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी। तुम्ही बघू शकता बासमती राईस मी घेतलेला आहे। तुमच्याकडे जोही राईस असेल अवेलेबल तो तुम्ही घेऊ शकता बासमतीमध्ये। आता मी याला स्वच्छ धुवून याला फक्त 20 मिनिटे भिजत घालणार आहे मी धुवून। तसंच मी इथं घेतलेली आहे 1 शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे। 1 मोठा साईजचा कांदा पण मी चिरून घेतलेला आहे। इथं घेतलेला आहे मी लसूणच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आणि अद्रक जे ते मी कुटून घेतलेलं आहे, म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेलं आहे, कारण की अद्रकचे जे तुकडे ते मुलांना आवडत नाही, ते काढून फेकतं। त्याच्यामुळे हे जर पेस्ट करून जर टाकलं तर त्यांना समजतही नाही। आणि इथं घेतलेले हा जो मक्का आहे तो मिठाच्या पाण्यात उकळलेला मक्का आहे, तो घेतलेला आहे मी थोडासा, म्हणजे हा पण याच्याने जर हिशोब केला तर सपाट वाटी मक्का येईल आपला। आणि लगेचच मी इथं टाकणार आहे सोया सॉस। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही सोया सॉस घेऊ शकता। डार्क सोया सॉस घेणार आहे मी। चला आता आपण सुरुवात करू मस्त मंचुरियन बनवायला। आधी मी जे तांदूळ आहे त्यांना वॉश करून घेते 2 पाण्यांनी आणि त्यांना 20 मिनिटं भिजत घालते मी। आता तांदूळ हे माझे धुतले गेलेले आहे, त्यांना मी आता 20 मिनिटं भिजत घालते। आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण जे मंचुरियनसाठी लागणारे बॅटर आहे ते तयार करून घेऊ। इथं मी जो मक्का तो मिक्सरमध्ये दळलेला होता तो काढून घेतलेला आहे बाउलमध्ये। त्याच्यामध्ये टाकते मी तांदूळाचं पीठ। तुम्ही अंदाजाने तांदूळाचं पीठ घेऊ शकता। इथे मी साधारण छोटी 1 वाटी तांदूळाचं पीठ घालून घेते। लगेचच टाकते मी तर कॉर्नस्टार्च म्हणजे मक्याचं पीठ राहतं हे कॉर्नफ्लॉवर, ते पण मी साधारण छोटी 1 वाटी घालून घेतलेलं आहे। आणि आता टाकते मी अद्रक लसूणचं पेस्ट, ह्याच्याशिवाय तर मजाच नाही मंचुरियनला। आणि याच्यामध्ये टाकते मी आता थोडंसं सोया सॉस, साधारण 1 चमची सोया सॉस मी घालून घेते। हे बघा 1 चमची सोया सॉस मी घालून घेतलेला आहे। आणि लगेचच टाकते मी थोडीशी चटणी तुम्ही अंदाजाने घालू शकता, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं। आणि मी याच्यामध्ये घालते चिली फ्लेक्स थोडंसं, याच्याने टेस्ट जी एकदम भारी येते, मस्त एकदम झणझणीत। थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतलेले मी, म्हणजे मिरचींच्या बिया। आता घालते मी चवीपुरता नमक। थोडंसं नमक घालून घ्यायचं आहे, कारण की जे सॉस राहतं ते खारट राहतं। नमक आपलं टाकून झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे बेकिंग पावडर किंवा सोडा घालायचा आहे। साधारण इथं मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून घेतलं आहे। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही सोडाही घालू शकता। आता आपण या बॅटरला रेडी करून घेऊ। तुम्हाला वाटत असेल की बॅटर जास्त घट्ट झालेलं आहे तर तुम्ही पाणी घालू शकता थोडंसं। मी याच्यात घालते थोडंसं पाणी। पाणी घालून याला मोडून घ्यायचं आहे। जास्त घट्ट आहे मोडायचं नाही आणि जास्त पातळी नाही, असं बॅटर आपण रेडी करून घेतोय। बॅटर माझं मस्त रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। माझं बॅटर मस्त रेडी झालेलं आहे। आता तेल ठेवते मी तापवायला। आधी आपण हे गोळे तळून घेऊ। मी तापवायला ठेवून दिलेलं आहे, तेल आपलं तापतंय तोपर्यंत आपण
मंचुरियनसाठी जे सॉस लागणार ते रेडी करून घेऊ. इथं टाकते मी आधी ग्रीन चिली सॉस, लगेचच टाकते मी टोमॅटो केचप म्हणजे टोमॅटो सॉस, आणि अजून टाकून घेते रेड चिली सॉस. त्याच्यामध्येच टाकते मी तर मंचुरियन मसाला आणि चिली फ्लेक्स. इतकं भारी चटपटीत होतं ना मंचुरियन. तर त्याच्यामध्ये आपण राईस टाकतो तोही खूप चविष्ट लागतो. आणि मी इथं घालते आता लाल तिखट. तुम्ही अंदाजाने लाल तिखट घालू शकता, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं. हे बघा. आणि इथं याच्यातच मी पिठी साखरी घालून घेते. मी साधारण इथं 1.5 चमची पिठी साखरी घेतलेली आहे. आणि आता घालते मी पाणी. आता याला मस्त मिक्स करून घेऊ आपण. इथं सॉस रेडी करून घेतलेत मी सगळे सॉसेस मिक्स करून. ते जिथे एकदम भारी आलेली खट्टी मिठी. आणि कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये टाकते फूड कलर थोडासा, अगदी थोडासा फूड कलर टाकून घेते मी. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बीटचा ज्यूसही घालू शकता, बीटचा ज्यूस. आता फूड कलर टाकून मिक्स करून घेते मी. इथे जो आपला मेन इंग्रेडियंट्स आहे तो घालायचा विसरली मी. इथं घालते मी सोया सॉस. सोया सॉस मी साधारण इथं 1 चमची सोया सॉस टाकून घेते. इथं डार्क सोया सॉस घेतलेला आहे मी. त्याला पण मिक्स करून घेऊ आपण. शक्यतोवर जो सोया सॉस आहे तो इतर सॉसांपेक्षा कमीच घालायचा, कारण की त्याला टेस्ट अजिबात जर तुमच्याकडनं जर जास्त घातला गेला तर मंचुरियनला किंवा राईसला टेस्ट अजिबात चांगली येत नाही. त्याच्यामुळे 1 किंवा 1.5 चमची सोया सॉस हा फक्त घालायचा आहे. आपलं गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. छोटासा गोडा मी टाकलेला होता तो वरती आलेला आहे. इथं मी तेल हाय फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम हायच राहू द्यायचा. आपण जेव्हा गोळे टाकतो तेव्हा. इथं आता सगळे गोळे मी टाकून घेते. छोटे छोटे गोळे तोडून टाकून घेते मी. बेकिंग पावडर किंवा सोड्याचा हा फरक पडतो. आपले जे मंचुरियनचे गोळे राहतात ते वरून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम नरम येतात, म्हणजे मऊ येतात, पोकळ येतात. त्याच्यामुळे सोडा किंवा बेकिंग पावडर हे टाकायचंच. आणि जी ग्रेव्ही आहे ती आतपर्यंत जाते. मग जेवढे तेलात बसतील तेवढे गोळे हे टाकून घ्यायचे. हे बघा. आता गॅसचा जो फ्लेम आहे तो मी मिडियम केलेला आहे. मिडियम गॅसवर यांना तळून घ्यायचं आहे. फुल जर गॅस राहू दिला तुम्ही तर वरून ते जळून जातील आणि मधून कच्चे राहून जातील. त्याच्यामुळे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता मिडियम गॅसवर आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. वरून एकदम क्रिस्पी मंचुरियन आपले आलेले आहे. आता मी यांना काढून घेते. माझे जे मंचुरियनचे गोळे ते तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वरून अतिशय क्रिस्पी आणि मधून बघा किती भारी पोकळ आलेले आहेत मस्त. तुम्हाला अजून एक गोळा फोडून दाखवते मी. एकदम भारी मंचुरियनच्या ज्या भज्या आहेत त्या आलेल्या आहेत एकदम भारी. चला आता माझे तांदूळ पण भिजले गेलेत. 20 मिनिटं झालेले आहे. आणि तुम्ही या अशा नुसत्या सॉससोबत खाल्ल्या तरी पण खूप चविष्ट लागतं बरं का. एकदम छान लागतं ह्या. माझे जे तांदूळ भिजून झालेले आहेत मी त्यांचं जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे सगळं. आता मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे. इथे मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवून दिलेलं आहे. अगदी कडक पाण्यामध्ये आपल्याला जो तांदूळ आहे तो बॉईल करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला 60 ते 70% शिजून घ्यायचं आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कडक पाणी आपलं झालेलं आहे. पाण्यामधून बारीक बारीक बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकते मी तांदूळ. सगळे तांदूळ माझे टाकून झालेले आहेत. यांना आता आपण 60 ते 70% शिजून घेऊ. आणि याच्यामध्ये टाकते मी आता चवीपुरता नमक. नमक हे चवीनुसारच टाकायचं, म्हणजे जास्त टाकायचं नाही. आपण केव्हा काय करतो, आपण जेव्हा राईस करतो ना फ्राईड राईस तेव्हा थोडं जास्त प्रमाणात नमक टाकतो, कारण आपल्याला जेव्हा आपण व्हेजिटेबलमध्ये राईस करतो तेव्हा नमक टाकायची गरज राहत नाही म्हणून. पण याच्यामध्ये काय होतं माहिती का, सॉस खारट असतात त्याच्यामुळे नमक हे प्रमाणातच टाकायचं आहे. इथं मी 1 चमची नमक हे घालून घेते. 1 चमची नमक मी घालून घेतलेलं आहे. आता जेव्हा मी मंचुरियन राईस करेल ना तेव्हा मला नमक घालायची गरज पडणार नाही. आता याला मस्त शिजू देऊ आपण. राईस आपला फक्त 10 मिनिटात बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला राईस हा 60 ते 70% शिजलेला आहे. हे बघा सहजपणे तो तुटतोय, म्हणजे आपला राईस हा झालेला आहे. त्याला ओव्हर कुक अजिबात करायचं नाही, कारण की त्याचा भुगा व्हायला लागतो. मग आता याला मी गाळणीमध्ये काढून घेते याला.
बघा राईसचं पाणी गाळून माझं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर मी थंड पाणी घालून घेतलेलं होतं, कारण तो केव्हा काय होतं थंड पाणी जर तुम्ही नाही घातलं तर तो ओव्हर कुक होऊ शकतो, तरी पण गरममुळे. इथे मी कढई तापायला ठेवून दिलेली आहे. मी इथं मोठीच कढई घेतलेली आहे होलचोल, कारण की आपल्याला कालवायला सोपं जमतं त्याच्यामुळे. कढई आपण तापू देऊ. आधी आपण मंचुरियन रेडी करून घेऊ. इथं मी कढई तापलेली होती. इथं मी 1.5 ते 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलही आपलं तापलेलं आहे. याच्यामध्ये घालते मी आधी लसूणची फोडणी छान बसू देऊ मंचुरियनला. लसूण आपला कडकडला आहे. त्याच्यामध्ये घालते मी आता अद्रकचं पेस्ट. अद्रक आणि लसूण आपण 1 मिनिट परतून घेऊ. अद्रक लसूण परतून झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये घालते मी आता कांदा. तुमच्याकडे जितके भाजीपाला असतील म्हणजे व्हेजिटेबल असेल तितके तुम्ही घालू शकता. म्हणजे जसं काही तुम्ही घालू शकता. कांद्याची पात, परत गाजर, परत बीट, असंही तुम्ही घालू शकता. आता कांद्याला फक्त मी 1 ते 2 मिनिटं परतून घेते. कांदा परतून झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये घालते मी आता शिमला मिरची. शिमला मिरचीला पण आपण नरम होईपर्यंत परतून घेऊ. शिमला मिरची जी आहे ती आपली नरम झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकते मी मक्याचे दाणे. मक्याच्या दाण्यांचा तर काही शिजण्याचा प्रश्नच नाही, कारण याला मी ऑलरेडी मिठाच्या पाण्यात उकळलेलं होतं. तर त्याला फक्त आपण 1 किंवा 2 सेकंद परतून घेऊ. मक्याचे दाणे पण आपले परतून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये टाकते मी फ्राईड राईस मसाला. फ्राईड राईस मसाला टाकून घेऊ आपण. त्याला आपण 1 मिनिट परतून घेऊ तेलामध्ये, म्हणजे फ्राय करून घेऊ. गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे. फुल गॅसवर करते मी. फ्राईड राईस मसाला पण आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये घालते मी सॉसेस जे आपण रेडी केले होते. यांना पण आपण 1 मिनिट शिजू देऊ. त्यांचा जो कच्चापणा आहे तो जायला पाहिजे. सॉसेस आपले परतून झालेले आहेत. मी त्याच्यामध्ये या कोथिंबीरच्या बारीक काड्या होत्या टाकून दिलेल्या आहेत. त्या पण शिजून जातील. त्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं पाणी ॲड करते मी. आता आपले सॉसेस मस्त शिजलेले आहेत. याच्यामध्ये घालते मी आता गोळे मंचुरियनचे, कॉर्न मंचुरियनचे गोळे. त्यांना मी 5 मिनिटं परतून घेते फुल गॅसवरच. गॅसचा जो फ्लेम आहे तो हाय ठेवायचा आहे. 5 मिनिटं यांना परतू देऊ मस्त. 5 मिनिटं परतून झालेले आहेत आपले मंचुरियनचे गोळे. आता याच्यामध्ये घालून घेते मी भात. गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे. सगळा भात मी टाकून घेतलेला आहे. याला आता अलगद परतवायचं आहे. अजिबात भाताचे तुकडे होता कामा नये. अलगद परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीमध्ये इतका टेस्ट लागतो ना हा मंचुरियन राईस. खूपच तुम्ही मार्केटमध्ये जाणारही नाही. आणि तुम्ही जर एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही घरीच बनवून खाणार. इतका छान लागतो हा राईस. जो राईस आहे तो मिक्स करून झालेला आहे. आता मी याला मीडियम गॅसवर 5 मिनिटं फक्त झाकून देते, कारण हा जे सॉसेस आणि हे जे मंचुरियन बॉलचा जो फ्लेवर आहे तो भातामध्ये उतरायला पाहिजे. 5 मिनिटं मी झाकून दिलेलं आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे कमीच ठेवायचा आहे. 5 मिनिटंही झालेले आहेत. आता आपण उघडून बघू. हे बघा तुम्ही बघू शकता वास तर इतका भारी सुटलेला आहे किचनमध्ये. आता याला आपण परतून घेऊ मीडियम गॅसवरच. एकदम भारी वास येतोय डायरेक्ट. किती होता की नाही सोपा बनवायला. चला मग तुम्हाला जर असंच माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय केला. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हा झाला मस्त माझा गरमागरम कॉर्न मंचुरियन राईस तयार, म्हणजेच फ्राईड राईस तयार. मक्याचं मंचुरियन राईस तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय ना. याच्यावर आता आपण टाकून घेऊ मस्त कोथिंबीर. एकदम टेस्टी लागणारी रेसिपी. चटपटीत खायचं जर तुमचं मन होत असेल तर तुम्ही बिनधास्त बनवा. रेसिपी एकदम छान लागते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्ही बघू शकता किती भारी या दिसतोय. चला मग तुम्हाला जर अशाच माझ्या सोप्या आणि साध्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि नक्की करा. धन्यवाद.